नमस्कार. झाली दिवाळी? मस्त फराळ खाऊन फटाके उडवून एन्जॉय केलं असेल ना तुम्ही सगळ्यांनी? फटाक्यांवरून आठवलं, आमच्या कॉम्प्लेक्समध्ये 2 घरांमध्ये आग लागली. फार मोठी नाही घटना, थोडक्यात निपटलंय सगळं, पण तरीही सांगण्याची गरज वाटते. कारण मुलांनी ते अग्निबाण असतात ना, ते असे बाटलीत लावून असे सोडतात वरती, ते अग्निबाण काय त्याला रॉकेट म्हणतात, ते लावले होते. आणि ते रॉकेट असे वर उडतात ना, उंच एकदम आभाळात. तर ते असे त्यांनी ती वात पेटवली आणि ते असं झूम करून गेले, ते डायरेक्ट त्यांच्या घरात गेले. आणि आजकाल पडदे म्हणजे असे सिलिंग पासून फ्लोअर पर्यंत असे मोठे पडदे असे लावलेले असतात. ते त्या पडद्यावर लागले आणि पेट घेतला. जीवितहानी काहीच झाली नाही, थोडक्यात निपटलंय सगळं, पण तरीही दिवाळीला गालबोट लागल्यासारखं झालं. ह्या अशा घटना होऊ नयेत म्हणून आपणच काळजी घ्यायला हवी. नाही म्हटलं तरी ते गालबोट लागलं दिवाळीला आणि सगळ्यांनाच वाईट वाटलं. मला वाटतं त्या रॉकेटवर बंदी आणलेली बरी, कारण आता अशी मोकळी जागा अशी कुठे राहिलेली नाहीये. आणि जरा मोकळी जागा दिसली की बिल्डर्सचं प्लॅनिंग सुरू होतं. बरं, पूर्वी अंतर तरी बऱ्यापैकी सोडायचे आणि इमारतींमध्ये, आणि एखाद दुसरी बिल्डिंग झाली तर काही नाही वाटत. पण आजकाल 1-1 इंच जागा पण सोडत नाहीये कोणी. त्यामुळे झालंय काय, 4-5 इमारतींचा समूह उभा राहतो एकत्र. बरं, त्या इमारतींना अशा 7-8 फ्लोअरच्या बिल्डिंग नसतात, 35-40 मजल्याच्या इमारती बांधल्या जातात. त्या एवढ्या सगळ्या उंच इमारतींमध्ये थोडीफार मध्ये जी काय मोकळी जागा सापडते राहते, त्याच्यात ती मुलं किती फटाके वाजवतील. आणि मग अशा दुर्दैवी घटना घडणारच. पूर्वी मोकळ्या जागा होत्या, मैदानं होती, मुलं मैदानात जाऊन फटाके वाजवायची. हे असे अग्निबाण वगैरे कोणी घरांजवळ उडवलेले मी पाहिले नाहीत. तर मला असं वाटतं की त्या रॉकेट्सवर तरी बंदी आणावी कमीत कमी. मुलं आहेत ती, त्यांना फटाके वाजवावेसे वाटणारच, अगदी स्वाभाविक आहे. पण रॉकेटवर बंदी आणली तर फार बरं होईल. असो, आपण आता आपल्या परत झुलवाकडे येऊया. तर झुलवाच्या गेल्या भागात आपण 4 कविता घेतल्या होत्या: सावर्रे, देणं, स्त्रव आणि कोरडी. आपण झुलवामध्ये सर्वसामान्य स्त्रीचं जिणं, तिचं दुःख, हे सगळं घेतलंय. पण एक गट असाही आहे की त्यांना ओलांडून पुढे जाताच येत नाही. त्यांचं दुःख आणखीनच वेगळं आहे. ज्या स्त्रीला मूल होत नसे त्या स्त्रीला वांज म्हणत असत. समाजाकडून तिला खूप त्रास होत असे. हेटाळणी होत होती तिची. तिला ना घरात काही स्थान असे, ना समाजात काही मान असे. तिने फक्त राब राबायचं आणि जे काय चतकोर भाकरी मिळेल, चतकोर म्हणा, भाकरी भाजी, जे काय मिळेल ते खायचं. कोणालाच काही बोलायचं नाही, कारण ती कुठेतरी उणी आहे ही जाणीव तिला सतत दिली जायची.
मग ते आपली जे काय मिळेल ते गिळायचं, पाणी पिऊन पोट भरायचं आणि घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यात पथारे पसरून झोपायचं. कोणी उणं धुणं बोललं की निमूट ऐकून घ्यायचं, कारण ती कुठेतरी उणी आहे आणि हे तिनेही मनातून मान्य केलेलं असायचं की माझ्याकडे काहीतरी उण आहे, म्हणून ती ऐकूनही घ्यायची सगळं निमूटपणे. तिला ना कुठल्या लग्न कार्याला आमंत्रण, ना कुठल्या सणा समारंभाला बोलावणं यायचं. ती आतल्या आत कुढत बसायची. मुके बिचारी कुणी हाकावी अशी तिची गत. अशा त्या वांझ स्त्रीचं दुःख. वांझोटी म्हणायची तिला हेटाळलेने, म्हणजे हाक मारताना पण वांझोटी हाक मारलेले अति झालं. तर अशा त्या स्त्रीचं दुःख कविता घेते वांझ. नको हेटाळू सये मला वांझ म्हणून, तुझं यशोदेचं गोकुळ माझं राधेचं प्राक्तन. नको हेटाळू सये मला वांझ म्हणून, तुझं यशोदेचं गोकुळ माझं राधेचं प्राक्तन. लेकरांची आशा उरी होती ठेविली जपून, लेकरांची आशा उरी होती ठेविली जपून, माझ्या हाती काय सांग हे तर ईश्वराचं देणं. माझ्या हाती काय सांग हे तर ईश्वराचं देणं. धन्य झाले असते मीही बाळाला पाजून, धन्य झाले असते मीही बाळाला पाजून, न्हाऊ माखू घालून गाली तीट लावून, न्हाऊ माखू घालून गाली तीट लावून. नाही मिळालं मला दान कधी जाते विझून, नाही मिळालं मला दान कधी जाते विझून, आस जन्माची सवत कधी येते उफाळून, आस जन्माची सवत कधी येते उफाळून. कुठे पाऊस पडतो कुठे कोरडा दुष्काळ, कुठे पाऊस पडतो कुठे कोरडा दुष्काळ, कुठे रान माजवितो कुठे बंजर जमीन, कुठे रान माजवितो कुठे बंजर जमीन. त्याच्या अन्यायाच्या दादेसाठी त्याच्या भारी कोण, त्याच्या अन्यायाच्या दादेसाठी त्याच्या भारी कोण, त्याची चूक पोटात घालते शेवटी बाई म्हणून, त्याची चूक पोटात घालते शेवटी बाई म्हणून. विश्वनियंता तो राखीतो विश्वाचं संतुलन, विश्वनियंता तो राखीतो विश्वाचं संतुलन. कुठे लेकर अनाथ कुठे उदरी विंझण, कुठे लेकर अनाथ कुठे उदरी विंझण. ताटा तुट कोण्या जन्माची कुठे भेट कधी मिलन, ताटा तुट कोण्या जन्माची कुठे भेट कधी मिलन. अशी घेते उमजून अन त्यालाही समजून, अशी घेते उमजून अन त्यालाही समजून. नको हेटाळू सये मला वांझ म्हणून, तुझं यशोदेचं गोकुळ माझं राधेचं प्राक्तन, तुझं यशोदेचं गोकुळ माझं राधेचं प्राक्तन. हे तिचं दुःख आणि तिचं मनोगत. मला वाटत होतं हे सगळ्यांनाही कळावं की बायकांनी, जुन्या बायकांनी असेही दिवस काढलेत. आता असं काही राहिलं नाही. आता मेडिकल सायन्स तर खूप पुढे गेलं आहे, त्यामुळे असं काही होण्याची शक्यता कमी असते. आणि आता बायका पण एवढ्या अडाणी नाही राहिल्यात की कोणी कोणाला असं हिणवत बसायला बसतही नाही आणि त्यांच्याकडे एवढा वेळही नाही. आता बऱ्यापैकी समजूतदारपणा आलेला आहे. आणि आताच्या पिढीचं तर काय, आता हल्लीची पिढी तर स्वतःच म्हणते नो किड्स, प्रश्न मिटला. काही जण म्हणतात लग्नच करायचं नाही. पण पूर्वीच्या बायकांनी काय त्रास काढला, किती दुःख झेललंय हे कळायला हवं सगळ्यांना. म्हणतात ना नियती पुढे कोणाचंच काही चालत नाही. ज्याच्या जे नशिबात असतं ते त्याला मिळतं.
आणि नशिबात असलेले भोग भोगावे लागतात. कविता घेते. नियती. अटळ तुझ्या या फेऱ्यामधून कोण वाचले सांग, अखंड तुझ्या या तालावरती नाचून दमले नाग. प्रत्येक बाई हे म्हणतच असेल कधी ना कधी, मनातल्या मनात का होईना हे उद्गार येतातच शेवटी. अटळ तुझ्या या फेऱ्यामधून कोण वाचले सांग, अखंड तुझ्या या तालावरती नाचून दमले नाग. अबोल राहुनी किती गछळते, अगम्य तूही मला ना कळते. अबोल राहुनी किती गछळते, अगम्य तूही मला ना कळते. अदृष्टातून किती डोकावते, अमर तुझे विधान. अदृष्टातून किती डोकावते, अमर तुझे विधान. अटळ तुझ्या या फेऱ्यामधून कोण वाचले सांग, अखंड तुझ्या या तालावरती नाचून दमले नाग. अव्यक्तातून स्पर्शुनी जाशी, अनंत गहिरे रंग उधळसी. अव्यक्तातून स्पर्शुनी जाशी, अनंत गहिरे रंग उधळसी. अथक तुझा हा झुला झुलविसी, अजब तुझे महिमान. अथक तुझा हा झुला झुलविसी, अजब तुझे महिमान. अटळ तुझ्या या फेऱ्यामधून कोण वाचले सांग, अखंड तुझ्या या तालावरती नाचून दमले नाग. नाचून दमले नाग. तर अशी ही स्त्री आपली वाण काय मागते माहिती आहे संक्रांतीला. खूप जोरात संक्रांत साजरी केली जाते. हळदी कुंकवाचं लेनदेन होतं. तर त्या संक्रांतीकडे ही स्त्री काय मागते. कवितेचं नाव आहे वाण. युगानु युग लोटली, भोगी कैक वेळ आली. युगानु युग लोटली, भोगी कैक वेळ आली. नारी भोगून थकली, परी भोगी ना सरली. नारी भोगून थकली, परी भोगी ना सरली. मकर संक्रांतीला थोरला वाढीस लागला. मकर संक्रांतीला थोरला म्हणजे सूर्य. मकर संक्रांतीला थोरला वाढीस लागला, पण अवनीचा जीव का बरं कासावीस झाला. पण अवनीचा जीव का बरं कासावीस झाला. संकासुराचा वध करून देवी संक्रांती झाली. संकासुराचा वध करून देवी संक्रांती झाली. तरीही शंकासुराची संसारातून ना गच्छंती झाली. तरीही शंकासुराची संसारातून ना गच्छंती झाली. ज्या मायेच्या पोटी ब्रह्मांडाची निर्मिती झाली, त्या तुझ्या लेकीला का ग दुबळं करून गेली. ज्या मायेच्या पोटी ब्रह्मांडाची निर्मिती झाली, त्या तुझ्या लेकीला का ग दुबळं करून गेलीस. तुझीच लेक माये दुःखाला पुरून उरली. तुझीच लेक माये दुःखाला पुरून उरली, पण स्वतःमध्ये डोकावताना किनवाणी झाली. पण स्वतःमध्ये डोकावताना किनवाणी झाली. किनवाणी म्हणजे केविलवाणी म्हणायचे. हळदी कुंकवाचं वाण घेऊन हसत संक्रांती आली. हळदी कुंकवाचं वाण घेऊन हसत संक्रांती आली. काय हवं ते माग वर देऊन बोलली. काय हवं ते माग वर देऊन बोलली. हळदी कुंकवाचं लेणं लिहून लहानाची मोठी झाली. ती काय म्हणते बघा. हळदी कुंकवाचं लेणं लिहून लहानाची मोठी झाली. त्याचं काय अप्रूप ती तर तुझीच पाठवणी झाली. त्याचं काय अप्रूप ती तर तुझीच पाठवणी झाली.
माये माझ्या जीवाला एकच टोचणी लागली, माये माझ्या जीवाला एकच टोचणी लागली, माझ्या सन्मानाला ही उतरती कळा कशी आली, माझ्या सन्मानाला ही उतरती कळा कशी आली. जिच्या उदरी साऱ्या सृष्टीची उत्पत्ती व झाली, त्याचीच या मानवाने विटंबना चालविली. जिच्या उदरी साऱ्या सृष्टीची निर्मिती झाली, त्याचीच या मानवाने विटंबना चालविली. माझ्या पूजेचा मान मला परत दे ग माऊली, माझ्या पूजेचा मान मला परत दे ग माऊली, मगच म्हणेन मला माझी संक्रांती पावली, मगच म्हणेन मला माझी संक्रांती पावली, मला माझी संक्रांती पावली. हे तिचं मागणं आहे संक्रांतीकडे. बाई खूप सोचते, खूप सोचते. बाई नशा करते माहिती तुम्हाला, नशा असते बाईला. कसली असते नशा बघूया आपण. कवितेचं नाव आहे नशा. बाई बाई म्हणताना सारं मुकाट सोसलं, अंतरीचं कड उतू जाताना जपलं. बाई बाई म्हणताना सारं मुकाट सोसलं, अंतरीचं कड उतू जाताना जपलं. खपली धरल्या जखमांचं नवपण सांभाळलं, खपली धरल्या जखमांचं नवपण सांभाळलं. नख लागू न देताना हळू हाती गुंजारलं, नख लागू न देताना हळू हाती गुंजारलं. एकांतीचा विरंगुळा अलगद हाती उघडलं, एकांतीचा विरंगुळा अलगद हाती उघडलं. कुण्या हाकेसरशी सारं परत अलगद मिटलं, कुण्या हाकेसरशी सारं परत अलगद मिटलं. बाईपणाची ही नशा की सोसण्याची झिंग, बाईपणाची ही नशा की सोसण्याची झिंग. काही कळेना झालं पण घर सावरलं, काही कळेना झालं पण घर सावरलं. सारं दुःख लेऊन बाईपण झळाळलं, सारं दुःख लेऊन बाईपण झळाळलं. जसं तापल्या धरतीनं उभं आभाळ पुसलं, सारं दुःख लेऊन बाईपण झळाळलं झळाळलं. जसं तापल्या धरतीनं उभं आभाळ पुसलं, जसं तापल्या धरतीनं उभं आभाळ पुसलं. अशी ही बाई. सगळं दुःख पचवते, झेलते आणि रिकाम्या वेळेत ते दुःख उघडून बसते आणि त्या दुःखालाच कुरवाळते. समाज म्हणतो काय तेच तेच दुःख उगाळते, पण तिला जे मिळालंय तेच ती देईल ना तुम्हाला. तुम्ही जे तिला देता तेच ती तुम्हाला देणार. तुम्ही तिला आनंद द्या, ती आनंद परत करेल. आणि ही लेनदेन साऱ्या सृष्टीत हेच चाललेलं असतं. तुम्ही आनंद दिलात ती आनंद देईल, तुम्ही हसू दिलात ती हसू देईल, तुम्ही दुःख दिलात तर तीही तुम्हाला दुःखच दाखवेल ना. दुःख दिल्यावर सुद्धा ती तुम्हाला आनंद कुठून दाखवेल. तिला घेतल्याची दुनिया आहे. जसं बाहेर आहे तसंच घरातही असतं. हे आपण सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं. आणि अशी ती कधीतरी बेभान होते आणि
आक्रमक होते थोडीशी आतल्यात. आणि मग ती म्हणते, कवितेचं नाव आहे चूड. अवघ पुरुषत्व उफाळून येतं धगधगत्या ज्वालामुखीसारखं. अवघ पुरुषत्व उफाळून येतं धगधगत्या ज्वालामुखीसारखं. अस्तित्वाला चूड लागली की कसं सगळं बळ एकवटून इतस्तः ओघळलेलं कर्तृत्व आगोळून. अस्तित्वाला चूड लागली की कसं सगळं बळ एकवटून इतस्तः ओघळलेलं कर्तृत्व आगोळून. दमदार पावलं टाकत चालू पाहतं परत एकदा ठामपणे ठाकू पाहतं. दमदार पावलं टाकत चालू पाहतं परत एकदा ठामपणे चालू पाहतं. शतकानुशतक अस्तित्वहीन केलेल्या स्त्रीसमोर. शतक अस्तित्वहीन केलेल्या स्त्रीसमोर. अवघ पुरुषत्व उफाळून येतं धगधगत्या ज्वालामुखीसारखं. अस्तित्वाला चूड लागली की कसं सगळं बळ एकवटून इतस्तः ओघळलेलं कर्तृत्व आगोळून. दमदार पावलं टाकत चालू पाहतं परत एकदा ठामपणे ठाकू पाहतं. शतकानुशतक अस्तित्वहीन केलेल्या स्त्रीसमोर आवेशाने. काय गंमत आहे नाही. आता इथेच थांबते, पुन्हा भेटूच. आपला झुलवा अजून होत आहे. थँक्यू.